यानंतर पुन्हा एकदा आपण थेट वरळीमध्ये जाणार आहोत। त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पायाभरणीचा कार्यक्रम प्रत्येक संपन्न झाला। कामाला एस्केलेशन होतं, वेळ वाढून मिळते, पण काम पुढे काही होत नाही। मुंबई पुण्यामधला जो मिसिंग लिंक होता, एक तो शॉर्टकट होता, एस्केलेशन किती झालंय, किती वेळ कालावधी असून वाढून घेतलाय ह्याचा विचार करा। नॉर्थ बाउंड कोस्टल रोड आहे, त्याचा कालावधी किती वाढून घेतलाय, किती एस्केलेशन झालंय हे विचार करा। आणि मग कोस्टल रोड परत एकदा मी आज मागणी केली म्युन्सिपल कमिशनर साहेबांकडे की जे काही लँडस्केपिंग होईल, जी काही मैदानं मोकळी तिथे ओपन जागा आपण निर्माण करू, ती स्थानिक आमदारांना आणि खासदारांना विश्वासात घेऊनच झाली पाहिजेत। रोडवरती होर्डिंगचा विषय तुम्ही घेतला होता डिसेंबर महिन्यामध्ये पूर्ण होईल असं म्हणताय, परंतु होर्डिंगचा विषय आहे तो होर्डिंग तिथे लागणारच आहे असं सरकारकडून सांगितलं। होर्डिंग आम्ही लावू देणार नाही। डिसेंबरमध्ये आमचं सरकार बसलेलं असेल तिथे आणि आम्ही एक सुद्धा होर्डिंग कोस्टल रोडवर येऊ देणार नाही। होर्डिंगची पूर्ण मुंबईमध्ये नवीन पॉलिसी आम्ही आणणार आहोत। आपण पाहताय कुठेही काही लाईट लावलेत पोलवर, कुठे मोर दिसतात, कुठे काही सनफ्लावर दिसतं, कुठे LED होर्डिंग दिसायला लागलेले आहेत। किती होर्डिंग्स म्हणजे एक व्हिज्युअल पोल्युशन, लोकांच्या घरात हे लाईट जायला लागलेत आणि रात्री झोप येणं कठीण झालं। म्हणजे जसं आपण पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आमच्या सरकारमध्ये झोप यायची नाही आणि मग वेश बदलून जायचे कुठेतरी हुडीबिडी घालून, तसं सगळ्या लोकांचं झालेलं आहे। निवडणुकीची तयारी तर पूर्ण झालेली आहे, मात्र अशी माहिती मिळते की 4 ऑक्टोबर नंतर आता निवडणुका जास्तीत जास्त लांबवण्याचा प्रयत्न आहे, कारण त्यांना माहिती आहे पुन्हा काही ते कोणी पुन्हा परत कोणी येणार नाही, सरकारमध्ये बसणार नाही। आणि मग प्रत्येक दिवस माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना कशी चालवायची आपण पहा। गेल्या 2-3 कॅबिनेटच्या बैठकीत देखील अनेक कामं अशीच दिली गेली आहेत, एस्केलेशन करून दिलेली आहेत, किंमत वाढवून दिलेली गेली आहेत, ॲडव्हान्स मोबिलिटी मिळते, पैसा मिळतो कॉन्ट्रॅक्टरला, कदाचित खोके मिळत असतील पण महाराष्ट्राला काही मिळत नाही। मी सायन हॉस्पिटलबद्दल आधी देखील बोललो, आज महाराणीचा विषय आहे, पण अनेक विषय तिथे डॉक्टर्सच्या बेसिक सोयी सुविधांसाठी जे मी मांडत आलेलो होतो गेले 2 वर्ष आपण पाहिलं असेल, मी 2022 साली देखील 23 साली देखील आणि आत्ता पण हे मांडत आलेलो आहे की तिथे डॉक्टर्सना बेसिक ज्या काही औषधांची गरज असते, जी पेशंटना देण्यासाठी असते, IV फ्लुइड्स असतात, एक्सरे फिल्म असतात, ह्या देखील नव्हत्या। यंदाच्या अधिवेशनात आपण पाहिलं असेल, जेव्हा आम्ही हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा सायन हॉस्पिटलच्या डीनना 3 दिवस तिथे बसवलं गेलं विधान भवनात उत्तरं लिहायला मंत्र्यांसाठी। खरं डीनचं काम हे हॉस्पिटलमध्ये असणं आणि उगाच त्यांना बोलून घेण्यात काय अर्थ आहे, पण आपण हे पाहतोय की डॉक्टरांचा तणाव एवढ्यासाठीच वाढत चाललेला आहे, कारण महाराष्ट्रात अनेक हॉस्पिटलमध्ये औषध पुरवठा असेल, IV फ्लुइड्स असेल, एक्सरे फिल्म असेल, मशीन बंद पडलेत। हा सगळा विषय झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी बाचाबाची होते आणि डॉक्टर्सच्या सुरक्षेसाठी आपण पाहतोय देशभरात तर आंदोलन होतच आहे, पण असे विषय होत असताना मला वाटतं सरकारने काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे।